नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी पंढरपुरात एकवटले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी द्या, विठ्ठलाला घातलं साकडं। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्याचा सातबारा करा, झालाच पाहिजे। शेतकऱ्याचा सातबारा करा, झालाच पाहिजे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार। मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावे लागले रुग्णावर उपचार। आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीनं राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी गाठली 33 फूट 5 इंचाची पातळी। जिल्ह्यातील 53 बंधारे गेले पाण्याखाली। कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार। एस न्यूजला दिलेल्या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची ग्वाही। आणि आषाढी यात्रेसाठी प्रति पंढरपूर नंदवाळ होते सज्ज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महामार्ग बाधित शेतकरी आज पंढरीत एकवटले। शेतकऱ्यांनी विठ्ठलाला गरज नसलेला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, तसंच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी व्हावं यासाठीचे निर्णय घेण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी द्यावी असं साकडं घातलं। शेतकऱ्यांवर लादण्यात येत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक होत असल्याचं दिसतंय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनं केली आहेत। कृषीदिनी रस्त्यावर उतरत 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महामार्गाला किती शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून दिलंय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात सुद्धा महामार्गाविरोधात आवाज उठवलाय। यानंतर सुद्धा महायुती सरकार महामार्ग रेटण्याच्या तयारीत आहे। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आज पंढरपूरच्या विठ्ठलाचा धावा केला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह 12 जिल्ह्यांमधले शेतकरी आज सकाळीच पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं शेतकरी पंढरपुरात एकत्र आले। पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ज्ञानदेव पायरीपर्यंत पायी जात टाळ मृदंगाच्या निनादात शेतकऱ्यांनी सरकारला सुबुद्धी द्यावी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा घोषणा दिल्या। झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्याचा सातबारा करा, झालाच पाहिजे। शेतकऱ्याचा सातबारा करा, झालाच पाहिजे। ज्ञानदेव पायरीजवळ खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करत मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्याची सुबुद्धी द्यावी असं साकडं घातलं। या सरकारला सुबुद्धी येणार नसेल तर या सरकारच्या विरोधामध्ये लढायला आम्हाला सगळ्यांना बळ दे, पांडुरंगा। यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली।
महायुतीचं सरकार जनतेचं ऐकायला तयार नाही, लोकप्रतिनिधींचंही ऐकत नाही, शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकेल अशी अपेक्षा व्यक्त करत विठ्ठल चरणी साकडं घालण्यात आल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्यानं मान्यता दिली असली तरी याविरोधातील लढा चालूच राहील. हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. मुख्यमंत्री आषाढी यात्रेला पंढरपूरमध्ये येत आहेत, त्यांना सुबुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता देवांच्या माध्यमातून, विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ऐकावं ही आमची अपेक्षा आहे. शेवटी आज जनता एवढ्या ताकदीनं रस्त्यावर उतरते. हे राजकीय आंदोलन नाही आहे, किंबहुना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं 2 पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही. मला वाटतंय शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजू नये. चांगला निर्णय घेताना कधी कधी मागं यावं लागतं, तर ते मागं येण्याचं काम महायुती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा. यावेळी शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सरकारकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आम्ही सोलापूर जिल्ह्यातले सांगोला तालुक्याचे संगेवाडी गावचे रहिवासी आहे. आमची जमीन, माझी वैयक्तिक स्वतःची 2 एकर जमीन शक्तीपीठाला चाललेली आहे. कंप्लीट बागायत जमीन आहे. ती बागायत जमीन केल्यामुळे जे पुढची जी पिढी आणणार आहे त्यासाठी आम्ही मागं काही ठेवू शकणार नाही, कारण आलेला पैसा हा असाच निघून जाणार आहे. पुढच्या पिढीसाठी आम्हाला ठेवणं हे महत्त्वाचं आणि शक्तीपीठाची आम्हाला गरज नाही आहे. कारण त्या शक्तीपीठ जो रद्द करायचं ह्यासाठी, कारण त्याला समांतर जाणारा रत्नागिरी गोवा महामार्ग ऑलरेडी आमच्या जवळनं गेला आहे आणि शक्तीपीठाची समांतर 20 किलोमीटरमध्ये आहे सगळीकडं. त्याच्यामुळे त्या शक्तीपीठाची गरजही नाही. आणि शक्तीपीठ रस्त्यावरती शेतकऱ्याला चढता पण येणार नाही, तो 20 फूट उंचावरून जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणाला धंदा काढता येणार नाही. मी शक्तीपीठ बाधित शेतकरी असून माझी 11.5 एकर जमीन जात आहे यात, आणि जमिनीत दोन्ही बाजूला शिल्लक राहते. त्या जमिनीचं करायचं काय, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आमची मूळ उपजीविका ही जमिनीवर आहे, त्यामुळं आमची उपजीविका पूर्ण बंद पडते. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे आणि शासन आमच्या जमिनीला कवडीमोल भाव द्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं आम्हाला भाव बी नको आणि शक्तीपीठ हा मार्ग पूर्णपणे रद्द व्हावा. आणि फक्त लोक काय म्हणतात, कोल्हापूरचाच विरोध आहे, पण कोल्हापूरचा विरोध नसून पूर्ण नागपूर, सोलापूर जिल्ह्याचाही तीव्र विरोध आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सागर कोंडेकर, अजित पवार, किशोर ढगे, महेश खराडे, विठ्ठल मोरे, तानाजी बागल, शिवाजी पाटील, विजय रणदिवे, शिक्षक नेते भरत रसाळे, युवराज गवळी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसानं पुन्हा जोर धरलाय. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 73% भरलंय, तर कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 5 इंचावर पोहोचली असून अद्याप 53 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. आज सकाळपासून कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप कायम होती. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 78.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेओहोळ, सरफणाला, कोदे हे 6 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत. चित्री, धामणी आणि पाटगाव हे प्रकल्प अनुक्रमे 95, 96 आणि 83% भरलेत. राधानगरी धरणामध्ये 73% पाणीसाठा झालाय. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधारेच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे. पावसाचा जोर वाढून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळं जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी GTPL ESPN डिजिटल नेटवर्कचे संचालक विनय नलावडे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सागर साळुखे आदी उपस्थित होते. या भेटीवेळी इंगवले यांनी भविष्यातील पक्षाची जिल्ह्यातील वाटचाल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका मांडली. एस न्यूजशी बोलताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्ष बळकट करणार असल्याचं सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून किंवा जिल्ह्यातील ज्या काही निवडणुका होतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याची जी क्षमता असणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना शोधून काढणे, शिवसैनिकांना न्याय मिळवून देणे आणि सेनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून संघटनेची बळकटी चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे, याला मी प्रथमतः प्राधान्य देईन. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून असो किंवा अन्य कशाही पक्षाचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून आणि माझ्यावर जे पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवला तर सगळा सन्मान राखून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा शिवसेनेचं नाव लौकिक करण्यात येईल. सत्ता नसताना आणि पक्षाच्या पडत्या काळात जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली असून सर्वांनी एकदिलानं निवडणूक लढवली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला चांगल्या जागा मिळण्याबरोबरच महाविकास आघाडीला निश्चित विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षानंतर BA पदवी प्रमाणपत्राऐवजी बॅचलर ऑफ लॉ जनरल असं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन करण्यात आली होती. अखेर शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं येत्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलंय. भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य समन्वयक किरण कांबळे यांनी ही माहिती दिली आहे. 12वी नंतर 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमामधील 4 वर्षांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना BA हे पदवी प्रमाणपत्र दिलं जातं. तर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्पेशल LLB हे पदवी प्रमाणपत्र देण्यात येतं. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 4 वर्षानंतर बॅचलर ऑफ लॉ जनरल या स्वरूपाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. या प्रमाणपत्रावर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार इंटिग्रेटेड BA असं नमूद करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं हे प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षांसाठी ग्राह्य धरलं जात नव्हतं. यामुळं शिवाजी विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं होतं. याविरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं गेल्या 3 महिन्यांपासून सातत्यानं आवाज उठवण्यात आला. एस न्यूजनंही या विद्यार्थ्यांच्या मागणीला बळ दिलं होतं. अखेर या लढ्याला यश आलं असून सर्व विद्यार्थ्यांना येत्या दीक्षांत समारंभात बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आज तुम्हाला आनंदाची बाब सांगण्याची अशी आहे की या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून ग्रॅज्युएशनची जी पदवी आहे ती मिळणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. विद्यापीठाने जी काही भूमिका घेतलेली आहे या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आणि आज प्रकुलगुरू यांची भेट झाली. प्रकुलगुरू पाटील सर असं म्हणाले की तुमच्या लढ्याला यश आलेलं आहे, तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. आम्ही या विद्यार्थ्यांना सुद्धा येत्या या दीक्षांत समारंभामध्ये जो परिपत्रक निघालेला आहे त्यामध्ये लगेच आपण सामील करू. आणि हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय येत्या 15 ते 20 दिवसामध्ये परिपत्रकाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार प्रमाणपत्र नसल्यानं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देता येत नव्हत्या. विद्यापीठ प्रशासनानं आता सुधारित पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीच्या मंजुरीपासूनच रस्त्यांची कामं चर्चेत आहेत. देण्याघेण्यावरून रस्त्याची कामं रखडल्याचा आरोप होत होता. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच रस्त्यांची चाळण झाल्यानं हा आरोप खरा ठरत असल्याचं दिसतंय. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीची जाहिरातबाजी जोरदार झाली. पुढे या योजनेतील रस्त्याची कामं सुरू होताना विलंब होत असल्यानं लोकांमध्ये टक्केवारीमुळे कामं थांबली आहेत अशी कुजबूज सुरू झाली.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 70 कोटी रुपये यायचे होते, मात्र प्रत्यक्षात महापालिकेला 23 कोटी रुपयेच मिळाले. त्यामुळं ठेकेदारांची बिलं प्रलंबित आहेत. जी कामं सुरू आहेत ती संथ गतीनं सुरू आहेत. जूनमध्ये कामांची मुदत संपली असली तरी अजूनही रस्त्यांची 50% कामं पूर्ण नाहीत. जी कामं झाली आहेत त्या रस्त्यांची पावसामुळं ही अशी अवस्था झाली आहे. महानगरपालिका प्रशासन शहरातील अनेक रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचा दावा करत असलं तरी यापैकी बहुतांश रस्त्यांवर अंतिम सीलकोट करण्यात आलेला नाही हे वास्तव आहे. 1,67,00,000 रुपये खर्चाचा गोल्ड जिम ते सदर बाजार चौक रस्ता, 4,67,00,000 रुपये खर्चाचा निर्माण चौक ते जरगनगर रस्ता या रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम अजूनही सुरू आहे. 17,42,00,000 रुपये खर्चाच्या राधानगरी रोड ते गंगाई लॉन या रस्त्याचा ताबा मिळाला नसल्यानं कामाला अजूनही सुरुवातच झालेली नाही. 4,94,00,000 रुपये खर्चाच्या रसिका गार्डन ते जाधववाडी रिंग रोड या रस्त्यावरच्या अतिक्रमणांमुळे या ठिकाणचं काम सुरू झालेलं नाही. आता पावसाची संततधार सुरू आहे. गॅस पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर टाकलेला चिखल, उखडलेले रस्ते यामुळं अपघात होत आहेत. चाळण झालेले रस्ते ना वाहनधारकांसाठी सुरक्षित आहेत ना पादचाऱ्यांसाठी. सध्या शहराच्या हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून शहरातले रस्ते चांगलं करणं हे काम समाधानकारकपणे होत नसेल तर ग्रामीण भागातले लोक शहरात यायचं धाडस करतील का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी उपस्थित केलाय. महाद्वार रोड व अन्य ठिकाणी 2-4 ठिकाणी मी निरीक्षण केलं. जे 100 कोटी निधीच्या माध्यमातून रस्ते झालेले आहेत त्याचा दर्जा अतिशय गलिच्छ आहे. जर त्याचं ऑडिट केलं, स्ट्रक्चरल ऑडिट जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये डांबर कितपत मिक्स आहे. अक्षरशः खडी वाहून गेलेली कोल्हापूर जनता बघत आहे. म्हणजे इतकी दुरावस्था रस्त्याच्या माध्यमातून कोल्हापूरची झालेली आहे. मग ग्रामीण जनता तुम्हाला कसं स्वीकारेल? तुम्ही शहराचा विकास मुळात करू शकत नाही, आम्हाला शहरात ओढता, असं ग्रामीण जनतेचं मत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शहरातील 100 कोटी निधीतील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 100 कोटीचे रस्ते आज एका पावसाचे वाहून गेलेत आणि त्यासाठी आयुक्तांनी त्यांना सिलकोट मारा असा आदेश दिलेला आहे. असं न करता त्यांना नुसतं ब्लॅकलिस्टेड नव्हे तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील राहणार आहोत. महापालिकेकडून खड्ड्यांबद्दल संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय, पण रस्त्यांवर खड्डेच पडू नयेत अशा दर्जाचं काम करून घेण्याची जबाबदारी महापालिकेनं का टाळली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एकूणच या रस्त्याच्या कामावरून झालेले टक्केवारीचे आरोप, महापालिका प्रशासनानं या कामांबद्दल घेतलेली धृतराष्ट्रासारखी भूमिका यामुळं 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांवर आजपर्यंत खर्च झालेला निधी खड्ड्यातच गेल्याची अवस्था आहे. कोल्हापूरकरांना मात्र आता या रस्त्यांवरील खड्डे चुकवतच प्रवास करावा लागणार आहे. इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी इचलकरंजी शहर पुरवठा कार्यालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी अन्नधान्याचा नियमित पुरवठा व्हावा तसंच सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थींना वेळेत पेन्शन मिळावी यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना केली. इचलकरंजी शहर पुरवठा कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगानं प्रांताधिकाऱ्यांनी शहर पुरवठा कार्यालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला सूचना केल्या. काही लाभार्थ्यांच्या संदर्भामध्ये अशी बाब निदर्शनास आलेली आहे की त्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही किंवा आधार कार्डचं त्यांच्या बँक खात्याशी लिंकिंग झालेलं नाही.
त्या संदर्भामध्ये मी प्रांताधिकारी म्हणून या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे. सर्व लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा आपण इचलकरंजीमधील पुरवठा कार्यालय या ठिकाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आधार लिंकिंग ज्यांचं झालेलं नाही किंवा आधार अपडेशन झालेलं नाही त्याची जी कारणं आहेत, कोणत्या कारणास्तव त्यांची पेन्शन मागील 3 महिन्यापासून बंद आहे, ती कारण शोधण्यासाठी आधारचा सेटअप या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे. तो सेटअप ज्या व्यक्तींना मागील 3 महिन्यापासून पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी या ठिकाणी पुरवठा कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. पेन्शन योजनेचे शहरात सुमारे 27,807 लाभार्थी आहेत. त्यातील आधार बँकेशी लिंक नसलेल्या 4,726 लाभार्थ्यांनी तातडीनं आधार लिंक करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, पुरवठा अधिकारी दिनेश आडे, संजय गांधी निराधार योजनेच्या सीमा आगाशे पाटील आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील नंदवाळची प्रति पंढरपूर अशी ओळख आहे. नंदवाळला दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण कक्षानं शहर आणि परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केलेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर नंदवाळ येथे कोल्हापुरातून दिंडी जाते. तर त्या दिंडी मार्गावरती जी वाहने येतात तर त्या वाहनांना आपण डायव्हर्शन्स किंवा ती वाहनं वळवलेली आहे. तर याकरता माननीय पोलीस अधीक्षक यांचा एक जाहीरनामा काढलेला आहे. त्याप्रमाणे कोल्हापुरातून जी वाहनं येणारे आणि जाणारे आहेत राधानगरीच्या दिशेनं, तर ते आपण नवीन वाशी नाका येथून ती डायव्हर्ट करत आहोत. ते कळंबा मार्गे इस्पुर्ली परिते या मार्गे वाहने पुढे जातील. तसेच राधानगरीकडून येणारी वाहने आहेत तर ती ह्याच्यातून परिते शेळेवाडी फाटा इस्पुर्ली कळंबा मार्गे शहरामध्ये येतील. तसेच मधले जे मार्ग आहेत वाशी नंदवाळ फाटा ते नंदवाळ गावी जाणारा रस्ता आहे तो नो व्हेकल झोन केलेला आहे. तिथं कुठलेही वाहन घेऊन जाता येणार नाही नंदवाळ फाट्यापासून आतमध्ये. तसेच जैताळ फाटा ते नंदवाळ या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. तसेच भीमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळ मार्ग या ठिकाणी सुद्धा सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. तसेच पार्किंग ठिकाणे जे आहे ते मध्ये खत कारखाना आहे. खत कारखाना गिरगाव फाटा चोरगे विद्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर सर्व वाहनधारकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपली वाहनं नंदवाळ गावापर्यंत न नेता दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत. तसेच जे अवजड वाहन आहे त्यांना त्या भागामध्ये नंदवाळच्या आसपास आपण अवजड वाहनांना प्रवेश बंद केलेला आहे. दिलेल्या जो कळंबा इस्पुर्ली परिते हा जो रोड आहे त्या मार्गाचा वापर करायचा आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपली दुचाकी वाहनेसुद्धा रस्त्यावरती कोणीही पार्क करू नये, त्यामुळे दिंडीला अडथळा होऊ शकतो. तर सर्वांनी जर वाहतूक नियमांचे पालन केले तर आषाढी एकादशी ही जी नंदवाळ दिंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल. करवीर तालुक्यातील चिंचवडे तर्फ कळेगावच्या लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी सरदार तडुलकर यांनी त्यांना मिळणाऱ्या सरपंच पदाच्या मानधनातून गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिनी एक वृक्षरोप, वही आणि पेन भेट देण्याचा उपक्रम सुरू केलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीपासून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलाय. करवीर तालुक्यातील चिंचवडे तर्फ कळेगावच्या लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी सरदार तडुलकर यांनी गावातल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल आणि शैक्षणिक उन्नतीबद्दल ओढ निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वाढदिनी अनोखी भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सरपंच तडुलकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपासून त्यांना मिळणाऱ्या मानधनातून गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिनी एक वृक्षरोप, वही आणि पेन भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जून महिन्यात वाढदिवस असलेल्या 16 विद्यार्थ्यांना सरपंच तडुलकर यांनी नुकतीच ही भेट दिली आहे. निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी सरपंच तडुलकर यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. विद्यार्थ्यांनी औषधी महत्त्व असणाऱ्या वृक्षरोपांची लागण करून त्यांचं संगोपन करावं असं आवाहन करत चौगुले यांनी पर्यावरण रक्षणाबद्दल मार्गदर्शन केलं.
सरपंच तेजस्विनी तडुलकर गेल्या 3 वर्षांपासून त्यांना मिळणाऱ्या मानधनातून सामाजिक उपक्रम राबवतात. आता त्यांनी पुढील 2 वर्षांमध्ये हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलंय. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी पत्रकार कुंडलिक पाटील, राजाराम पात्रे, महेंद्र स्वामी, ग्रामविकास अधिकारी कृष्णात गुरव, सारिका कुंभार, राजाराम चौगुले, सुवर्णा भोईर, शुभांगी पाटील, परशुराम पाटील, उपसरपंच अरविंद गुरव, रवींद्र परीट, नारायण लवटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील राशिवडे येळवडे बायपास रिंग रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबद्दल वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये. राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. याला पर्यायी मार्ग म्हणून राशिवडे येळवडे बायपास रिंग रोड तयार करण्यात आलाय. रोजगार हमी योजनेतून हा रस्ता तयार करण्यात आलाय. हा रस्ता खड्डेमय झाल्यामुळं त्याच्या दर्जाबद्दल आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळं वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. खड्डे चुकवत वाहन चालवताना अनेकदा अपघात होत आहेत. सध्या या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर हा रस्ता नव्यानं तयार करावा अशी मागणी वाहनधारकांमधून होतीये. इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयात दरवर्षी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागतोय. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात अतिरिक्त तुकडी मंजूर करण्यासाठी माणुसकी फाउंडेशन प्रयत्नशील होती. माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त तुकडीच्या मागणीला यश आल्यामुळं विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजीतील श्री व्यंकटेश महाविद्यालयात दरवर्षी बीकॉमचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. महाविद्यालयाची बीकॉमसाठीची प्रवेश क्षमता आणि इच्छुक विद्यार्थी यांच्यामध्ये तफावत असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागतंय. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेत अतिरिक्त तुकडी मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यंकटेश महाविद्यालयाला अतिरिक्त तुकडी मंजूर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त तुकडे मंजूर केल्याबद्दल माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं प्राचार्य विजय माने यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. चारचाकी वाहनांची विक्री करून देतो अशी बतावणी करून टेंबलाईवाडी इथल्या सागर देसाई यांची 3 वाहनं घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून 59,70,000 रुपये किमतीच्या 3 अलिशान मोटारी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त केलंय. संशयित संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन जहागीरदार यांनी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात राहणारे सागर देसाई यांना त्यांच्याकडील मोटारींची विक्री करून देतो असं सांगितलं. त्यानुसार देसाई यांनी या तिघांवर विश्वास ठेवत एप्रिल 2024 ते मे 2024 या कालावधीत त्यांच्याकडं 3 आलिशान मोटारी विक्रीसाठी दिल्या. या तिघांनी इतर काही साथीदारांच्या मदतीनं या मोटारींची बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विक्री केली. यामध्ये देसाई यांची 59,70,000 रुपयांची फसवणूक झाली आहे अशी तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी निलेश सुर्वे, मोहम्मद कुरेशी, साकिब शेख, शहजामा खान, शेख आसिफ यांना अटक केली आहे. यातील आणखी एक संशयित हसन जहागीरदार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्याला न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या टोळीकडून 59,70,000 रुपये किमतीच्या 3 आलिशान मोटारी आणि बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त केलंय. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, भैरव माने, मंजर लाटकर, कृष्णात पाटील, रवी आंबेकर, बाबा ढाकणे, सुशील कुमार गायकवाड, सन्नीराज पाटील, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. औचित्यपीर तालमीमध्ये दरवर्षीप्रमाणे पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोहरम आणि आषाढी एकादशी या दोन्ही सणांचं औचित्य साधून तालमीच्या वतीनं यंदा पहिल्यांदाच भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्वधर्म समभाव आणि समतेची शिकवण रुजवली. सर्वधर्मीय कोल्हापूरकर विविध सण उत्सवांमधून राजर्षींचा हा वारसा जपत सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतात.
इथल्या बहुतांश हिंदू बांधवांकडून मोहरमच्या निमित्तानं केली जाणारी पंजांची प्रतिष्ठापना हे या ऐक्याचंच प्रतीक आहे. छत्रपती शाहू महाराजांनीच स्थापन केलेल्या शिवाजी पेठेतल्या औचित्यपीर तालमीनं यावर्षी पंजांची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच आषाढी एकादशीचं औचित्य साधून पंजांच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण भक्तिरसात न्हावून निघाले. औचित्यपीर तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमातून जपलेल्या धार्मिक ऐक्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक बहिशाल शिक्षण मंडळाच्या विद्यमान नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केलं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या बहिशाल शिक्षण मंडळाच्या विद्यमानं नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या नियमांचं पालन करावं, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार आढळून आले तर मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपलं करिअर घडवावं असं सांगत DYSP पवार यांनी विद्यार्थ्यांनी चुकीचं वर्तन केलं तर त्या संदर्भात तक्रार कुठं आणि कशी करावी, दोषी विद्यार्थ्यांना काय शिक्षा होऊ शकते याची माहिती देत अँटी रॅगिंग कायद्याबद्दलही माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉक्टर गिरीश गायकवाड, नर्सिंग विभाग प्रमुख सुशील कुमार माने, निकिता सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील माणगाव फाटा इथं खासगी आराम बसनं दुचाकीला दिलेल्या धडकेत गणेशनगर शिरोळ इथले वसंतराव हुगे हे 75 वर्षाचे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना इचलकरंजीतील IGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शिरोळमधील गणेशनगरमध्ये राहणारे वसंतराव हुगे हे आज सकाळी माणगावमधील ॲक्युप्रेशर केंद्रात उपचारासाठी आले होते. उपचार घेऊन ते दुचाकीवरून पत्नीसह घरी परतत होते. माणगाव फाटा इथं रस्ता ओलांडताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसनं त्यांच्या दुचाकीला ठोकरलं. या अपघातात हुगे रस्त्यावर आपटल्यामुळं गंभीर जखमी झाले. माणगावचे सरपंच राजू मगदूम, सामाजिक कार्यकर्ते उमेश जोग, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील आणि ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत जखमी हुगे यांना उपचारांसाठी IGMमध्ये दाखल केलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हातकणंगले पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. कोल्हापूर इचलकरंजी मार्गावरील माणगाव फाटा इथं अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळं सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधत या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील 8वी मध्ये शिकणारी नम्रता मोहन कांबळे ही मुलगी बुधवारी दुपारी 1:15 ते 1च्या सुमाराला लघुशंकेसाठी जाते असं मैत्रिणींना सांगून गेली होती. त्यानंतर ती परतली नव्हती. तिच्या वडिलांनी राधानगरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. या अनुषंगानं तपास सुरू असताना आज गावातील एका विहिरीत नम्रताचा मृतदेह आढळलाय. नम्रताचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला असला तरी हा अपघात आहे की घातपात याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळमधील प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतीनं गावात दुर्मिळ होत चाललेल्या वाघाटीची रोपं लावण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमासाठी निसर्ग मित्र संस्थेच्या वतीनं रोपं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आषाढी यात्रेला मोठी गर्दी होते. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी आहारात वाघाटीच्या कोवळ्या फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. 20-25 वर्षांपूर्वी नंदवाळमध्ये वाघाटी भरपूर प्रमाणात होती, मात्र सध्या ती दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे विद्यामंदिर नंदवाळ आणि ग्रामपंचायतीनं गावातच वाघाटीची रोपं रुजवण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी निसर्गमित्र परिवार संस्थेच्या वतीनं शाळेत वाघाटीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं.
यावेळी संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी वाघाटी राजगिरी याचं महत्त्व सांगितलं. यावेळी सरपंच अमर कुंभार, मुख्याध्यापक रवींद्र रेवडेकर, ग्रामपंचायत सदस्य रणजित गुरव, पालक समितीचे अध्यक्ष सुभाष कांबळे, अजित पाटील, संदीप पाटील, मोहन जाधव, नम्रता कुलकर्णी, अलका कारंजकर, कस्तुरी जाधव आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील नंदवाळचा प्रति पंढरपूर असा लौकिक आहे. आषाढी एकादशीला नंदवाळमध्ये सुद्धा पंढरपूर प्रमाणेच वारकरी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर नंदवाळ वानकर यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागले. पंढरपूरप्रमाणेच प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशी दिवशी वारकरी लाखोंच्या संख्येने येतात. इथं येणाऱ्या वारकऱ्यांना सुलभरित्या दर्शन व्हावं यासाठी आणि त्यांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीसह प्रशासनाच्या विविध विभागांकडून सध्या तयारी सुरू आहे. ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनानं वाहनांच्या पार्किंगपासून दर्शन रांगेपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाविकांच्या सोयीसुविधांचा विचार करत तयारी सुरू केली आहे. यात्रेदिवशी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या हस्ते पहाटे पूजा आणि अभिषेक होईल. त्यानंतर दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. यात्रेच्या निमित्तानं नंदवाळ आणि परिसरात होणाऱ्या गर्दीचा विचार करून वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले. त्याचबरोबर यात्रेसाठी येणाऱ्या वाहनधारकांच्या पार्किंगची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आल्याचं इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दर सालाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी कार्यक्रम नंदवाळ नंदग्राम म्हणजेच प्रति पंढरपूर या ठिकाणी पार पडत आहे. दिनांक 6 तारखेला पोलीस प्रशासन व प्रशासन यांची सर्व तयारी झालेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सरांनी या संदर्भात प्रत्येक बारकावे बघून बंदोबस्तची आखणी केलेली आहे. योग्य प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी, दर्शनासाठी येणाऱ्या माऊलींसाठी पोलिसांचे निर्देश एक व्हिडिओ मार्फतीने बनवलेले आहेत. रस्त्याचे डायव्हर्शन करण्यासाठी एक जाहीरनामा कोल्हापूर पोलीसकडून काढण्यात आलेला आहे. इस्पुर्ली पोलीस स्टेशनकडून तसेच कोल्हापूर पोलीस दलाकडून योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं योग्य प्रमाणे दर्शन होईल, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. सुमारे 4 ते 5 लाख भाविक या यात्रेसाठी येतील अशी शक्यता गृहीत धरून यात्रेचं नियोजन करण्यात आलं असून 1 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगेची तयारी करण्यात आली आहे. यात्रा काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी पंढरपुरात एकवटले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी द्या, विठ्ठलाला घातलं साकडं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. सरकारला सुबुद्धी दे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावे लागले रुग्णावर उपचार. आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीनं राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी गाठली 33 फूट 5 इंचाची पातळी. जिल्ह्यातील 53 बंधारे गेले पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार. एस न्यूजला दिलेल्या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची ग्वाही. आणि आषाढी यात्रेसाठी प्रति पंढरपूर नंदवाळ होते सज्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.